नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आता समोर आलेली आहे। आज आहे शुक्रवार। पीक विम्याचे दुसऱ्या टप्प्याचे वाटप आज 12 जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। जवळजवळ 22,000 रुपये पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती आज शुक्रवारती जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। पाहायला गेलं तर 12 जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा येणार असल्याचे तुम्हाला आता माहिती देखील आलेली असेल। तर पीक विम्याचा दुसरा टप्पा आज शुक्रवारी वाटप करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। अखेर पीक विमा वाटपाचा दुसरा टप्पा आज शुक्रवार पाहायला गेलं तर 22 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेला आहे। आज पाहायला गेलं तर 12 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये पीक विमा आता मिळालेला आहे। पाहायला गेलं तर आज शुक्रवार असणार आहे आणि उद्या देखील शनिवार देखील याचं वाटप होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। पाहायला गेलं तर उद्या असणारा शनिवार आणि उद्या देखील 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पीक विमा अजून पण मिळाला नसेल तर आता दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आपल्या जे देशाचे केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराजसिंह चौहान यांनी आता शेतकऱ्याच्या या ठिकाणी सांगितलेलं आहे। यासाठी जवळपास राज्य सरकारकडून 7,000 कोटी कंपन्यांना या ठिकाणी पैसे दिल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण मिळाला नव्हता त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा आता मंजूर करण्यात आला आहे। पाहायला गेलं तर उद्या शनिवार आहे 23 ऑगस्ट रोजी या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करणार असल्याची कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे। तुम्हाला पण बातमी ऐकून माहितच असणार। पाहायला गेलं तर 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, 2025 असेल, असा टोटल 4 वर्षाचा पीक विमा आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत आहे। त्यामुळे शेतकऱ्याचा आता जास्त पीक विमा या ठिकाणी मिळू लागलाय आता। परंतु जर तुम्हाला अजून पण पीक विमा या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आलेला नसेल, तुम्ही पण वाट बघून आता कंटाळला असणार, तर हा जर पीक विमा तुमच्या खात्यावरती दुसरा टप्पा सरकारने आता या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। नवीन 12 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। या जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर उद्या शनिवार आहे दुपारी 1 वाजल्यापासून हा पीक विमा दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। दुपारी 1 वाजल्यापासून रात्री हा पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती टप्प्याटप्प्याने जमा करणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती कृषी विभागाकडून आता सांगण्यात आले। यामध्ये सर्वात पहिल्यांदा जास्त पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तो म्हणजे कापूस पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी, उडीद पिकासाठी, बाजरी पिकासाठी हा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे। 2022, 2023, 2024 जर तुम्हाला तुम्ही पीक विमा फॉर्म भरून तुमचा पीक विमा नोंदवला असेल तर तुम्ही पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पाहायला गेलं तर उद्या पाहायला गेलं तर शनिवार आहे आणि पाहायला गेलं तर 23 ऑगस्ट आहे दुपारी 1 वाजता या ठिकाणी पीक विमा मिळणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती याकडून आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्या 12 जिल्ह्यांमध्ये येणार असल्याची माहिती आता सांगण्यात आली आहे। 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्यात येईल। त्यामुळे पीक विमा अजून पण तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा उद्या सोडण्यात येतोय हे तुम्ही आता काळजीपूर्वक बघायचं आहे, कारण तुमच्या जिल्ह्याचा नंबर टप्प्याटप्प्याने या ठिकाणी लागणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी असं सांगण्यात आले की पीक विमा लेट येण्याचं कारण म्हणजे सरकार डीबीटीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारे पैसे टाकण्याचा आता सुरुवात केली आहे। ते म्हणजे केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिलेत आणि त्या कंपन्यांना ऑर्डर पण दिले डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खात्यावरती पीक विमा पाठवा। मग डीबीटीच्या माध्यमातून फक्त 35 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती हा पीक विमा त्या ठिकाणी एका दिवसाला जमा होत असतो। त्यामुळं हा पीक विमा या ठिकाणी उशीर येत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। सरकारच्या माध्यमातून असं पण सांगण्यात आले की त्यामुळे जर पीक विमा अजून पण मिळाला नसेल तर तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे, कारण तुम्हाला जर पीक विमा यामध्ये जर आला नसेल तर उद्या पाहायला गेलं तर शनिवार आहे त्या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही सोयाबीन पिकाचा पीक विमा भरला असेल 2022 ला, 2023 ला, 2024 ला, तर तुम्ही कापूस पिकाचा भरला असेल, उडीद पिकाचा भरला असेल, डाळिंब पिकाचा भरला असेल, केळी असेल, ज्वारी असेल, मका असेल,
कांदा असेल, म्हणजे असे विविध जवळजवळ 40 प्रकारच्या पिकासाठी हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती आता जमा होतोय। मित्रांनो, या 40 पिकांची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळे संपूर्ण पिकाची लिस्ट देखील मी वाचून दाखवणार आहे। आता अनेक शेतकऱ्याच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती, पीक विमा आज येईल, उद्या येईल पीक विमा, अशा प्रकारच्या बातम्या देखील गेल्या आठवड्यापासून 15 दिवसापासून तुम्ही पाहत होता। परंतु सरकारने आता तुम्हाला सांगितले की पहिला टप्पा 1 आठवड्यापासून शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होत आहे। अखेर दुसरा टप्पा देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती उद्या शनिवार 23 ऑगस्ट रोजी दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी वाटप करण्यात आले आहे। आज पाहायला गेलं तर शुक्रवार आहे, त्या ठिकाणी पीक विमा फक्त 8 जिल्ह्यामध्ये वाटप झालेला आहे। आता उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा उद्या शनिवारी रोजी वाटप होणार आहे। हा व्हिडिओ सर्वांनी शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बघायचा आहे। पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे, कारण त्यांना पण पीक विमा मिळाला पाहिजे। फक्त ठराविक शेतकरी वगळले तर बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना उद्या शनिवार 23 ऑगस्ट रोजी 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय। आता बघा, काही ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा त्या ठिकाणी सगळ्यात लवकर या ठिकाणी मिळणार असल्याची सगळ्यात माहिती कृषी विभागाकडून आता सांगण्यात आले। आता आधार कार्डला तुमचं बँक खाते लिंक केले का ते सुद्धा तुम्ही आता पाहून घ्यायचं आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती अनेकदा पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा देखील मिळाला असेल तर नक्कीच तुमचा दुसरा टप्पा देखील पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। दुसरा टप्पा या ठिकाणी उद्या वाटप होतोय, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तुम्हाला सुद्धा पीक विमा या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या 12 जिल्ह्यामध्ये आता जमा होतोय। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळालाय आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण मिळाला नाही, हे आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये जाणून घेऊया। बघा शेतकरी मित्रांनो, सरकारनं असं सांगितले की फक्त या 5 महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये पीक विमा या ठिकाणी सोडला जाणार आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारनं असं सांगितले फक्त याच बँकेमध्ये 10 बँकेमध्ये पीक विमा सोडला जाणार आहे। मागच्या वेळी 1 रुपया जो पीक विमा शेतकऱ्याने भरला होता त्या पीक विमामध्ये भरपूर सारे अनेक कंपन्यांनी घोटाळे देखील केलेले होते, अनेक शेतकऱ्यांनी देखील सरकारला फसवण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यामुळं सरकारने आता महत्त्वाच्या 10 बँकच निवडलेत। त्या कोणत्या 10 बँक आहेत ते देखील मी सविस्तर आता मी सांगून टाकतोय। ते म्हणजे अनेक बँकाचा स्वतः म्हणजे महत्त्वाच्या ज्या अनेक शेतकऱ्याचं खातं अशा बँकेत खोलले ज्यामध्ये शेतकऱ्याचा म्हणजे ज्या बँकेचा आयएफएससी कोड देखील नाही, त्या बँकेमध्ये शेतकऱ्यांना ज्यादा माहिती नसल्यामुळं त्यांनी बँकेचं खातं त्या ठिकाणी उघडण्यात आले। यामध्ये अनेक बँका आता बंद देखील पडलेल्या आहेत। सरकारने यामध्ये असं सांगितले की हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून असल्यामुळं अनेक बँकांमध्ये जमा होत नाही, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना पीक विमा येऊन देखील त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। हे सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून कारण स्पष्ट झाले आहे। अनेक जिल्ह्यामध्ये अशी सुद्धा परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। या ठिकाणी त्यांच्या शेतकऱ्याच्या म्हणजेच त्यांच्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्याचा पीक विमा मिळालाय, पण त्यांच्या शेतकऱ्याच्या साईडच्या घरामध्ये सुद्धा त्यांना एक जिल्ह्यातून असून सुद्धा घराशेजारीच अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा त्या ठिकाणी आली नसल्याची सगळ्यात मोठी तक्रार आता कृषी विभागाच्या माध्यमातून ऑफिसमध्ये त्या ठिकाणी मिळाली आहे असं देखील सांगण्यात आहे। अनेक बँकेमध्ये पीक विमा हा जमा होत नाही, फक्त याच बँकेमध्ये महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये पीक विमा जमा होतोय। 10 बँका नेमक्या आता कोणकोणत्या आहेत ते देखील सुद्धा मी लगेच सांगणार आहे, कारण या 10 बँकेतून इतर बँकेत जर तुम्ही सोडून बँक खात्यामध्ये खातं खोलले असेल, तुम्ही पीक विम्याला खातं जोडलेलं असेल, तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही असं देखील सांगण्यात आले। आज 8 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पीक विमा जमा होतोय। दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा 8 जिल्ह्यातील त्या ठिकाणी जमा उतरण होणार असल्याचे उद्या शनिवार 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून पीक विमा 12 जिल्ह्यामध्ये उद्या या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आता पाहिलं गेलं तर उद्या शनिवारी 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी कृषी मंत्री आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आहेत, त्यांनी आता सरकारला निर्देश दिले आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये प्रत्येक बँक महत्त्वाचे, जर सरकारने निवडलेल्या या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे ज्या बँकेचा स्वतःचा आयएफएससी कोड आहे फक्त त्याच बँकेना पीक विमा जमा करण्यात येते। केंद्र सरकारकडून आपण कोणते 12 जिल्हे या पीक विमा म्हणजे शनिवारी 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत याची माहिती देखील आपण आज पाहणार आहोत। परंतु त्याआधी
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या बँकेमध्ये पीक विमा आज शेतकऱ्यांना जमा झालेला आहे त्या बँका एकदा लगेच पाहून घ्या। पहिली बँक सांगण्यात आली ते म्हणजे येस बँक, केंद्र सरकारच्या माध्यमातून ही बँक आता सांगण्यात आली। तुमची बँक यामध्ये आहे का लगेच पाहून घ्यायचं आहे। आता ज्या ज्या सरकारने बँका सांगितल्यात तर इतर सोडून तुमच्या दुसऱ्या बँकेत तुमचं बँक विम्याचा तुम्ही बँक नंबर नोंदवला असेल तर तुम्हाला हा पीक विमा मिळणार नाही असं देखील आता सांगण्यात आले। आता दुसरी बँक सांगण्यात आले ती म्हणजे युनियन बँक। सरकारच्या माध्यमातून या दोन बँकेमध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होते अशी माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात आली। दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा आता मिळू लागलाय। त्यानंतर पुढचा बँकेचा नंबर आहे ॲक्सिस बँक। ज्या बँकेमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे आता बँकेच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळालेत आता ती बँक असणार आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक। या बँकेमध्ये पैशाचे वितरण त्या ठिकाणी झालेलं आहे। आता बघा तुम्हाला जर त्या ठिकाणी पीक विमा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे कॅनडा बँक। तर या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल पीक विमाला जर तुम्ही बँकेचं पासबुक झेरॉक्स तुम्ही दिलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या बँकेचा पीक विमा या ठिकाणी उद्या शनिवारी दुपारी 1 वाजल्यापासून जमा होणार आहे। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। ज्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी खूप महत्त्वाची बँक मानली जाते कारण या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज जास्त काढले। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे HDFC बँक। जर ही खाजगी बँक असेल तर यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले। तुमची बँक यामध्ये आहे का लक्षपूर्वक आता बघायचं आहे। पुढील 12 जिल्ह्यामध्ये 12 जिल्हे देखील सांगणार आहेत, जे 12 जिल्हे उद्या शनिवारसाठी पीक विम्यासाठी निवडण्यात आले आहेत। आता बघा त्या ठिकाणी त्याचं कारण म्हणजे या बँकेत सर्वात जास्त शेतकऱ्याकडून खाजगी बँक असून सुद्धा खातं उघडले ते म्हणजे HDFC बँक। शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत कारण या बँकेमध्ये स्वस्तामध्ये ही बँक शेतकऱ्यांना कर्ज देत असते असे देखील सांगण्यात येते। त्यानंतर जी दुसरी बँक आहे ते म्हणजे कोटक महिंद्रा बँक। जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक यामध्ये जर तुमचं खातं असेल आता तुम्हाला लवकरच या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यानंतर 12 जिल्ह्यामध्ये शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी 1 वाजल्यापासून 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। आता बघा तुमची बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही असे या ठिकाणी सांगण्यात आले। तुमची बँक यामध्ये खूप असणं अतिशय गरजेचं आहे। यामध्ये पुढची बँक सांगण्यात आली ते म्हणजे पंजाब नॅशनल बँक। बघा सरकारने काही वेगळ्याच बँका यामध्ये निवडल्यात त्यामुळे तुम्ही जर तुम्ही बँकेमध्ये खात नसेल तर तुम्हाला पीक विमा अजून पण त्या ठिकाणी आलेला नसेल, कदाचित आता तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये मिळणार आहे। त्या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी उद्या शनिवार 23 ऑगस्ट रोजी तुम्हाला येणार आहे। आता तुम्हाला पुढची बँक सर्वांनी आज सांगण्यात आले ती म्हणजे तुमची बँक यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे। बँका सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। खूप साऱ्या शेतकऱ्याने खाते या बँकेमध्ये खोलण्यात आलेलं आहे। दुसरा टप्पा शेतकऱ्याने बँक ऑफ इंडियामध्ये आता मिळाला देखील आहे। आता शनिवारी तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत हे तुम्हाला आता लगेच होणार आहे, म्हणजे माहिती समजणार आहे। त्यानंतर पुढच्या बँकेमध्ये या ठिकाणी पीक विमा जमा करण्यात येते ते बँक म्हणजे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या सर्व सरकारी बँकेमध्ये असल्याने या पहिल्यांदा या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात। आता राहिलं 12 जिल्ह्यांची यादी। 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा असेल तर तुम्हाला सुद्धा लवकरच पीक विम्याचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता तुम्हाला यादी लगेच सांगणार, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे, नांदेड, धुळे, धाराशिव, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, जालना या जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी जमा करण्यात येत आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँक खात्याला तुम्ही लिंक करून घ्या। फार्मर ID कार्ड काढलेलं आहे का ते देखील नक्कीच चेक करून घ्या। नक्कीच तुम्हाला पीक विम्याचे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरे YouTube चॅनल आहे ते YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।